हाय नमस्कार एव्हरीबडे, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू. आय एम फाईन एव्हरीबडे. तर आज माझी तब्येत बरी नाही. तशी माझी तब्येत बरी नाही त्याला झाले बघा 5-6 दिवस. पण कसं बसं अंगावर दुखणं काढलं, हसून खेळून तुम्हाला दाखवलं, गाडीसाठी चक्रा घातल्या आणि अशी तब्येत बरी झाली ना मनानं असं अंग थरथर थरथर कापतंय. असं उठू वाटत नाही, बसू वाटत नाही, चालू वाटत नाही, फिरू वाटत नाही आणि तुम्हाला सांगते झोपू सुद्धा वाटत नाही. एवढं असं थकल्यासारखं झालंय, पूर्ण पाठीमागणं सगळं गळटून असं अवघडल्यासारखं झालंय, म्हणजे तब्येतच बरी नाही. तर हा बघा सकाळी सकाळी कारभारीने काय बनवलंय. मी पोहे खात नाही ना म्हणून माझ्यासाठी अंडे शिजवले ते. हो का अंडे शिजवल्यात, त्यात लिंबू कापून ठेवले, अर्धे कच्चेच आहे ते अंडे. मीठाचा पुडा एक आणलाय, थोडं घातलं, मीठ आणलंय, मिरच्या तळल्या, त्या पापड तळलंय, तिकडं पोहे बनवले. तर खावा की का वाट बघत बसलाय तसं, घ्या खाऊन घ्या. तर हा का एवढं सगळं कारभारीने बनवलंय आणि खा खा म्हणायला लागलं. तर मला त्यांना कसं सांगू, मला गिळ नाही सुद्धा. मोठ्या बहिणीचा फोन आला होता, खाव पोटभर, ते पोहे खात नाही कावा. तर त्यांना पैसे दिलं, म्हणलं आणा पोहे बिया, म्हणलं काहीतरी खावं म्हणलं. त्यांना आज गाडी आणायला जायचंय. मी म्हणलं माझी कॅपॅसिटीच नाही म्हणलं. कालच्यापासून बहिणीचा मोठ्या फोन येतोय मला, ये म्हणून. मला चालू ही वाटत नाही, काय नाही, म्हणजे मला असं बसू वाटत नाही, चालू वाटत नाही. आता मोठा भावना म्हणतोय तुला कुठं चालत यायचंय, गाडीनं यायचंय, गाडीनं ये. पण म्हणलं स्टँड पर्यंत जायला सुद्धा अवसर नाही म्हणलं, मला चालूच वाटत नाही. हाय आपल्याकडे स्कूटी पण सर्व्हिसिंगला आली, तिला ऑइल नाही वाटतं. काय चालू काय मी एवढी आली खाते का? चिलट बी घुमतात माझ्या तोंडावरच. मग आंघोळ करून बसले, म्हणजे आंघोळ करून झोपले होते. स्वाती ही आली, मग चहाही झाला, चहा केला, मग ह्यांना कांदाही कापून दिला. तसंच अंग दिलं सोडून. मग स्वाती गेली आता. मग कारभारीनं पोहे बनवलं, मला खा खा म्हणून हे करायला लागलं. मला सारखं मला खा खा म्हणू नका, म्हणलं आपण दवाखान्यात जाऊ. मोठ्या बहिणीचा फोन आला, ते म्हणली इकडं दवाखान्यात जा. मी म्हणलं अगं जाऊ म्हणून खरं, पण मला काय बोलवते सुद्धा वाटत नाही. फिर मांजर बी आगाव आहे, पापड दिलं तर काही नाही. कामाच्या सुट्ट्या. तर सण्याचा फोन आला, सण्याला पण भेटायला जायचंय. कावीनं पण बोलवलं, तर कावीला काल 50 रुपये सोडलं पेन हे आणायसाठी. पण अजून पुरीला काय लागतं काय नाही सरांना सांगायचं, म्हणून आपली एक चक्कर मारून यावं वाटतंय. पुरीला शाळेत सोडल्यापासून मी पण गेले नाही, आणि सण्याला पण तेवढं जे एकदा भेटायला गेले होते, तरी झालं मला वाटतं 15 दिवस आहे का ना. पण इकडून गाडी आणायची, आता रूम भाडं आलं 3 दिवसावर, आपल्याला दुसरी रूम बघायची, ही रूम खाली करायची आपल्याला. तसं काय फिक्स नाही. मावशी म्हणल्या त्यांच्या नातीचं लगीन आहे ना, मग त्यासाठी त्यांना 2-4 दिवस खोली लागायची. पण 4 दिवस कोण आपल्याला खोली देणार आहे का नाही. अंडी पण घ्या. आणि पापड कुठं बाहेर घावलं तुम्हाला?
काय चालू आहे? खाली चालूच आहे हिडिओन. का पापड खाव मिरची खाव आज काय पाणी सापडलंच नाही. काय करता इथं दवाखान्यात जायचं का? जाऊ गावाकडे मुलगाकडे. मग तुम्ही तिकडे फलटणला जायचं का इथं दवाखान्यात थांबचाल? मला तर दवाखान्यात जावं वाटत शिटीतलं दवाखाना लय महागा मोलाचं असतात. गावाकडं आपलं 30 रुपये फी, 100-150. शिटीतलं दवाखाना परवडत नाही मला. इथं शिटीमध्ये तपासायला किती आहे मला माहित नाही, अजून काय गेले नाही मी. गावाकडे तपासायला 30 रुपये, गोळ्या देतात 150-200 रुपयाच्या. आणि सरकारी दवाखाना तर इथलं माहीत नाही, पण मला सलाईन लावलेलं गरजेचं असं वाटायला लागलंय. अगं त्या दिवशी तवा इथं भाजलाय, दिसला ना एवढा मोठा फोड तवा भाजलाय. ते असं सरळ बी करून देत नाही, वाकून बी देत नाही. कपडे धुवायला गेलं तर आग उठते, भांडं सुद्धा घासाही नाही. आणि येऊ द्या किती येत आहे खायला, काय आहे त्याला खायला? तर आता ते नवीनच आहे, त्याला काय द्यावं खायला? तर आता नाश्ता हे केला आणि साडी ही घातली. मग म्हणलं चला एकदा झोपली की झोपलीच म्हणलं मी, त्यामुळं म्हणलं आता दवाखान्यात जावं लागतंय. तर आता कारभारीनं पोहे हे केलं होतं, अंडी शिजवली होती. बळबळ मला 2 अंडी खायला लावले आणि थोडं अंग टाकलं. कारभार लय महाग लागला, चल दवाखान्यात चल दवाखान्यात. तर आता साडी हे घातली, आता दवाखान्यात जाते. स्वातीला केलं तर 2-3 वेळा फोन, पण तिने काय फोन उचलला नाही, बहुतेक झोपली काय किती. मग आपली स्कूटी तिथंच लावली ना स्वातीच्या इथंच, जाऊन येतो मग स्कूटीवर. मग डॉक्टर काय म्हणतंय. काल कारभारीनं कंगवा आणलाय, म्हणलं केस इचरायसाठी तिकडं स्वातीकडे जाते या. मग त्यांना कंगवाच घेतला आणि कंगवा एवढा मोठा आणि केस 4 केसात कंगवा एवढा मोठा. बरं स्कूटी तर आणली आहे, नाही तर चालत जाऊ वाटलं नसतं. स्कूटी पण आपली ऑइल करायला आली आहे सर्व्हिसिंगला. ते मध्येच फोन आला ना तर व्हिडिओच कट होतो या. फोन आला तर मध्ये एका ताईकडे पण जायचं आहे आपल्याला, पण आता दुखण्यात आहे. दुखण्यात असल्यावर मला घर सुद्धा सोडू वाटत नाही, पण आता इलाज नाही. सगळ्यांची मनं राखायला लागते. ते म्हणलं केस इचराव 4 आहे तेवढे, या म्हणलं दवाखान्यात जाऊन. जम्पर नाही तर बघा इकडं आई तर जम्पर बी भेटत नाही तर. आणि शिवायचं म्हणलं तर शिलाई तर हा बघा नुसतं असला शिवायचा म्हणलं ना साधा, तरी पण तुम्हाला सांगते 300 रुपये शिलाई आहे. आणि आपल्या घरी मशीन आहे तर शिवत नव्हते मी. आता काय तोंड बीड नाही धुणार मी, निघणार आहे तसेच. आता ऊन पण पडलंय, पावसाचं पण प्रमाण कमी आहे. चला उठा, घाला पॅन्ट बिंट, काय त्या बरबुड्यावरच कुठं बी निघत आहे. उठा उठा, नाही तर मी झोपेन बघा. होय
काय म्हणते? इथं नका थुकू, तिकडं थुकायला लावून. मोठी बहीण म्हणते माझी ये इकडं, ते वाट बघत बसले ते, त्यांना येते म्हणलं होतं मी. शेंदूरच्या बाटली स्वातीकडेच आहे. हे आपल्या गाडीवर आलेली नवीन साडी ती घातली या. त्या साड्या सगळ्या आता रोज वापरायच्या आहेत त्या. म्हणलं बाहेर जायला ठेवावं म्हणून ही एक हिरवी साडी ठेवली आणि ही एक आता घातली. ह्याचा ब्लाऊज पीस काढलाय हो का, काढून ठेवलाय. नाही तर कुठं शिवाय टाकावं म्हणलं तर वरणाच्या शिलाई हा एकच मसनीवाल्या दिसते हे तर मला तर. नाही तर चला बरमोड्यावरच, हे तर सगळे बरमोड्यावरच माणसं आहेत ते. मग मला काय माहिती? चला सगळे माणसं बरमोड्यावरच आहे. जरा शिटीत आल्यावर शिटीतल्यासारखं राहावं. चला की. चला घेऊ का एखादी कॅरी बॅग संग? हा. ह्यातले कपडे बरमुड्यावर कुठं बी हिंट म्हणजे हे कारभारीला कपडे शिवाय टाकायच्यात म्हणतात. काय पिशवीचं काम बी नाही काय. आपलं बाळवणीला जायचंय ना, मी जम्पर शिवूनच आणून घरला नाही तर शिवायला टाकत. तोंड लय सुकलंय बघा माझं, ह्या का दिसलं का? चल की. चला कसली तब्येत खराब झाली हो का. ठेवलं का एकीकडे 100 एकीकडे बाकीचं. हे म्हणलं तुला आपलं लागलं कसं होतं? बरं चला मग निघतो आता आम्ही.